मंडळी नमस्कार. आज दिनांक 6 सप्टेंबर. काल 5 सप्टेंबरला म्हणजे कालच्या सोमवारचा जो लाईव्ह झाला त्यामध्ये वेळेअभावी आपण जे प्रश्न उत्तर देऊ शकलो नाही त्या प्रश्नांची उत्तरं मी आज देतो आहे. बहुतांश प्रश्नाचे उत्तरं कालच्या लाईव्हमध्येच पूर्ण जर आपण पाहिला तर त्यातच मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न जे सुटले आहेत त्याचं आपण उत्तरं बघूया. सर, पांढरी माशी खूप आहे, तुरतुडा खूप आहे. आत्ताच 28/8ला फवारणी घेतली सरेंडर रिहान्सची. कोकडा थोड्या प्रमाणात आहे, पण अजून कोकडा हा पूर्णपणे निघाला नाही. पुढील फवारणी कोणती घ्यावी? बघा, मी कालसुद्धा सांगितलं की थ्रिप्स असल्यानंतर डोना पानं कडक होतात आणि वरच्या बाजूनं मुडपतात. मावा असल्यानंतर पानं खालच्या बाजूनं मुडपतात. त्यातल्या त्यात थ्रिप्स न डॅमेज केल्यानंतर पानं लवकर सरळ होत नाही. थ्रिप्स जरी कंट्रोल झाला तरीसुद्धा पानं कोकडलेले राहतात, वरच्या बाजूनं डोने राहतात, कडक झालेले असतात. तर आपल्याला अजूनही आपण पानांवर न जाता त्याच्यावर किडीची संख्या किती आहे त्याच्यानुसार आता फवारा घ्यावा. त्यासाठी मी सांगितलं की जर अजूनही थ्रिप्स जास्त असेल तर मग तुम्ही इमान अधिक लान्सर गोल्ड घेऊ शकता. नॅनो युरियाबद्दल माहिती द्या. नॅनो युरिया हे आपली इफ्को कंपनीनं काढलेलं एक नवीन तंत्रज्ञान आहे. 45 किलोच्या युरियाच्या बॅगची बराबरी अर्धा लिटरची बाटलीमध्ये जेवढं औषध असतं ते करतं. साधारणतः 1 लिटरला 2 ते 4 मिली आपल्या गरजेनुसार. 1 लिटरला 2 मिली जर म्हटलं तर एका पंपाला 30 मिली आपण जे युरिया जमिनीतून देतो त्याच्याऐवजी तो फवारणीमधून आपण देऊ शकतो. एका पंपाला 30 मिलीपासून तर 60 मिलीपर्यंत याचं प्रमाण आहे. आणि हे दिल्यामुळं एकरी 1 बॅग युरिया दिल्याचं बराबरी त्या पिकामध्ये होते असं त्या कंपनीचं म्हणणं आहे. जेव्हा युरिया जमिनीतून द्यायचा त्याच्याऐवजी आपण फवारणीतून नॅनो युरिया देऊ शकतो. माझ्याकडे 5 म्हशी आहेत, तर मला उत्तम व कमी दिवसात कापणीला येणाऱ्या हिरव्या चाऱ्याबद्दल जाती आणि माहिती द्या. तर हिरव्या चाऱ्यासाठी तुम्हाला एस एस जी स्वर्गम सुदान ग्रास हे जे मल्टीकट म्हणजे आपण अनेक वेळा त्याला एक पेरणी केल्यानंतर साधारणतः 50 दिवसाला पहिली कापणी, 50-60 दिवसाला होते आणि त्यानंतर दर महिन्याला तुम्ही खत देत राहिला तर दर महिन्याला त्याची कापणी करू शकता. असा SSG चारा आहे आणि स्वस्तही आहे तो. ड्रेंचिंग करताना उत्तम रिझल्ट येण्यासाठी एका रोपासाठी पाणी औषध किती द्रावण टाकावं? बघा, असं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. एक ढोबळ मनानं एका एकराला ड्रेंचिंग करताना 10 पंप लागतील तर साधारणतः 15 लिटरचा जर पंप असेल तर 150 लिटर पाणी एका एकराला लागेल. या पद्धतीनं ड्रेंचिंग करावं. कापसाची योग्य टप्प्यानुसार वाढ म्हणजे काय आणि त्याची उंची व आपली योग्य मानके सांगावीत. योग्य टप्प्यानुसार वाढ म्हणजे योग्य अवस्थेमध्ये किती दिवसाचा कापूस किती वाढला पाहिजे ही पद्धत होईल. आपण जे ग्रास कटर घेतलं त्याचा फोटो व्हिडिओ टेलिग्राम चॅनलवर शेअर करा आणि अशा आपल्या अनुभवातील घरच्या साहित्याची माहिती देत चला. आम्ही पण जमेल तर ते घेऊ, इनोव्हेटिव्ह गोष्टी समजतील. तर या सगळ्यात ज्या मशीन्स आहेत याबद्दल आपण काम करणं चालू केलं आहेत. काही जुगाड तंत्रज्ञान आहेत म्हणजे शेतकऱ्यांनी त्या अडचणीवर मात करण्यासाठी स्वतःच तयार केलेलं मशीन एखादं किंवा ज्या विकत मिळतात मशीन याच्यावर माहितीचं संकलन करणं, त्याचे व्हिडिओ फोटोग्राफ्स जमा करणं आम्ही चालू केलं आहे आणि ते एकदा पूर्ण झालं की त्याची आपण सिरीजच चालू. कापसामध्ये तूर खूप चांगली येत आहे, त्यातील शेंडे खुडणीबद्दल आपले सविस्तर मत व्यक्त करा. कापसामधल्या तुरीचे शेंडे तुम्ही खुडू शकता, फक्त कापसाला त्यांना दाबायला नको. तर 25, 50, 75 तिथेसुद्धा फॉर्म्युला लागू होतो. शेवटची खुडणी ही 80 दिवसाच्या आतच आपण करावी. NPK हाय सल्फाबूस्ट 19-19-19 रायझरची आळवणी करावी का? याच्यामध्ये सल्फाबूस्ट न टाकता NPK हाय 19-19-19 आणि रायझर हे एकत्र तुम्ही करू शकता. शेवटची 3 कटिंग किती दिवसापर्यंत करावी? बागायती तूर आहे, पाणी भरपूर आहे. पाणी जरी भरपूर आहे तरी फुल उशिरा लागेल जर उशिरा कटिंग केली तर. त्यामुळे 80 दिवसाच्या आत आपण कटिंग करावी. आपल्या मार्गदर्शनानुसार 3 फवारण्या घेतल्या. आता सोयाबीन 60 दिवसाचा आहे, शेंगा पापड्या अवस्थेत आहे. आता शेवटची फवारणी
पांडा सुपर, इमान, विसल, बिग बी सोबत जिब्रेलिक ॲसिड चालेल का? जिब्रेलिक ॲसिडचे प्रमाण किती घ्यावे? तर GA तुम्ही फवारू शकता शेवटच्या फवारणीमध्ये. जिब्रेलिक ॲसिड 100 लिटरला 2 ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड आपण फवारणीमध्ये वापरू शकतो. 100 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम. बिग बीमध्ये मोठे मोठे गोळे का बरं येतात? आणि आधी बिग बी पाण्यात टाकल्यावर गरम होत होते, आता तसं का बरं होत नाही? बघा, बिग बीचे 2 सोर्स आहेत वेगवेगळे. तर एक सोर्स जो आहे तो पाण्यात टाकल्यानंतर ते गरम पाणी होतं, बुडाला जर हात घातला आपण तर. आणि दुसऱ्या सोर्समध्ये तसं होत नाही. तर एखाद्या वेळेस तुमच्याकडे जे दुसरं सोर्स आहे ते आलं असेल आणि गोळ्याला काही फरक पडत नाही. हायग्रोस्कोपिक ते पाणी ओढून घेतं वातावरणातलं, त्यामुळं गोळा होऊ शकतो, पण तो फुटतो आणि विरघळतो सुद्धा. सोयाबीन किंचित हिरवा आणि पाणी पिवळी पडत आहे, कोणता व्हायरस आहे? येलो मोझॅक आहे. झाडं उपटून टाका आणि नष्ट करा. कापूस 30 तारखेला फवारणामध्ये सल्फर सरेंडर टॉपअप स्टिकर लान्सर गोल्ड घेतले, पण कापसाची पाने वाळली, काय झालं असेल? त्यावर उपाय सुचत नाही, काय करावं? लान्सर गोल्ड आपण नव्हतं सांगितलं तिथे. सरेंडर सल्फर स्टिकर ठीक आहे, टॉपअप पण चालेल, पण तिथे ऑसिफेट आणि सल्फर हे एकत्र जमतं का याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. एखाद्या वेळेस त्याच्यामुळे होऊ शकतं, पण काही हरकत नाही. ते पानं जर जास्तच खराब झाले तर तेवढे पानं गळतील आणि नवीन पानं तिथं येऊ शकतात. सोयाबीनच्या शेंगा गळत आहे, कोणती फवारणी घ्यावी? आता हे गळत आहेत तर का गळत आहेत आपल्याला आधी ते पाहावं लागेल. तर मला असं वाटतं, ज्या ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा गळत आहेत तिथं त्या खोडामध्ये खोडआळीनं खोड पोखरलेलं असेल. आता तिथं या अवस्थेमध्ये आळीला नियंत्रण करणं किंवा गळ थांबवणं थोडंसं कठीण आहे. 2-3 गोष्टी असू शकतात. एक तर खोडामध्ये खोडआळी असेल तर शेंगा गळतात. दुसरं अन्नद्रव्याची कमतरता असेल तरीसुद्धा गळतात. त्यात मग आपण 13-0-45 किंवा बिग बीचा वापर आपण केला पाहिजे. तिसरं सॉईल मॉइश्चर म्हणजे जमिनीतला ओलावा कमी असेल तरीसुद्धा गळू शकतात. तर नेमकं कारण काय आहे ते शोधून त्यानुसार आपण तिथं उपाययोजना करावी. नेटिवो किंवा BASFचे फ्राय एक्सर याचा सोयाबीनवर स्प्रे घेतल्यावर सोयाबीन सोंगणीला उशिरा येतात असे म्हणतात आणि दाण्याचा आकार वाढतो. एवढे महागडे बुरशीनाशक वापरून फायदा होतो का? याच्यावर तुमचे काय मत आहे? हेच काय किंवा कुठलंही जर गरज असेल तर आपण बुरशीनाशक, जसं आपण आता रायझोक्टेनिया हा लीफ ब्लाईट जो आहे त्याच्यासाठी थोडे महागडे बुरशीनाशक शिफारस केले, पण तो रोग आहे म्हणून ते शिफारस केलं. त्याच्या व्यतिरिक्त मग आपण दुसरे आपले प्रोपिको, सुखाई, विसल, प्रोपिकोनाझॉल वगैरे हेच बुरशीनाशकं सांगत होतो. पण जर गरज असेल तर आपण महागाचं बुरशीनाशक घ्यावं, नसता विनाकारण खर्च वाढवू नका. आणि कोणत्या बुरशीनाशकांना दाण्याचा आकार वाढतो हे ऐकून मला हसू येतं आहे, त्यामुळं तुम्ही बघा तुमचं. मला अँटीऑक्स टॉपअप रायझर पीबूस्ट केलिप मागवायचे आहे, नंदुरबार धुळ्यात उपलब्ध होत नाही. याच्यासाठी आपण काहीतरी व्यवस्था करतो आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची रिक्वेस्ट आहे ऑनलाईन तुमचे उत्पादनं उपलब्ध करा. जसं धुळे जिल्ह्यामध्ये काही, नगरचा काही भाग आहे किंवा सोलापूरचा काही भाग आहे. याच्यावर बघा, हे एवढं सोपं नाही आहे, पण तरीसुद्धा आम्ही विचार करतो आहे. जर काही शक्य झालं तर तुम्हाला नक्की कळू. शेती हीज डेस्टिनी सर, 4थी फवारणी कापसाला सोमवारी 5 सप्टेंबरला करायची आहे. माझ्याकडे टपूस मोनोसिल औषध खूप शिल्लक आहे, फवारले तर चालेल का? सोबत झेप घेऊ का? 80 दिवसाचा कापूस आहे. मोनोक्रोटोफॉसनं मोनोसिलनं तर फार फायदा होणार नाही. तपूसमध्ये काय 2 घटक आहेत. तपूस तुम्ही घेऊ शकता, याच्यासोबत आळी जर असेल तर इमामॅक्टिन घ्या आणि सोबत झेप घेऊ शकता. सोयाबीन जवळपास आटोपले, आता हरभरा नियोजनामध्ये काय नवीन सुधारणा करावी? नवीन तंत्रज्ञानाचा विचार व्हावा, विशेष करून तणनाशक. तर हरभऱ्याला अजून वेळ आहे, पण पुढचे समजा 1-2 आठवडे गेल्यानंतर आपण हरभऱ्याबद्दल माहिती देणं सुरू करू, जेणेकरून मागच्या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन हरभऱ्याचं झालं होतं आपल्या तंत्रज्ञानानुसार. यावर्षीसुद्धा विक्रमी उत्पादन हरभऱ्याचं होईल याची काळजी आपण वेळेवरच, ते वेळेआधीच तुम्हाला माहिती त्याची देणं सुरू करू. ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग तुरीच्या खोडाजवळ करावे की थोड्या अंतरावर? थोड्या अंतरावर केलं तरी चालतं, दोन्ही बाजूनं करावं. आता कपाशीला रायझरचे ड्रेंचिंग चालते का? 70 दिवसाचा कापूस आहे. बघा, कोणत्याही पिकाला आपण रायझरचं ड्रेंचिंग जे करतो ते पांढऱ्या मुळांचा विकास होण्यासाठी. तर पांढऱ्या मुळांचा विकास जो आहे तो तुमचा अखंड हा चालू राहतो. त्यामुळं तुम्ही रायझरचं साधारणतः
2 महिन्याला जरी ड्रिंचिंग केलं काही पिकांना जसं अद्रक हळद जमिनीतले पिकं आहे कांदा याला दर महिन्याला जरी ड्रिंचिंग केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे 70 दिवसाच्या कापसाला रायझरचं ड्रिंचिंग केलं तर फायदाच होईल. 19-19-19 व 12-61 हे मिळून फवारले तर चालेल का? नाही, बिलकुल जमणार नाही. 2 खतं एकत्र करून फवारू नका, 2 विद्राव्य खतं. सोयाबीनवर शेवटची फवारणीमध्ये भरारी बिग बी आणि 0050 एकत्र घेतले चालेल का? परत तेच आहे, बिग बी सुद्धा विद्राव्य खत आहे, 0050ही विद्राव्य खत आहे. 0050च्या ऐवजी बिग बी घ्या, त्याच्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम आणि सल्फर तिन्ही घटक मिळतील. कपाशी 90 दिवसाची NPK हाय जर बोडात फवारणी केली तर चालेल का? फवारणीपेक्षा NPK हायचं ड्रेंचिंग करा. प्लॅनोफिक्स किती दिवस काम करते? बघा, मी कालसुद्धा सांगितलं, प्लॅनोफिक्स फवारायचं असेल तर पातेगळ होण्यापूर्वी फवारावं, पातेगळ झाल्यानंतर फवारून त्याचा फायदा होत नाही. आणि साधारणतः ज्या पात्यांमध्ये प्लॅनोफिक्स काय काम करतं, जे पातं लागलेलं असतं फांदीला, तिथे काही पात्यांमध्ये ॲब्सेसिक लेअर तयार होतो फांदी आणि पात्याच्या जोडावर. तर तो लेअर, ती गॅप जी आहे ती काढून टाकण्याचं काम करतं. त्यामुळे जेव्हा फवारलं तेव्हा जसे गॅप आहेत ते निघून जायला मदत होते. तुम्ही हवामान अंदाज जो देता तो शनिवारीच आम्हाला देत जा, कारण आम्ही तुमच्या हवामान अंदाजानुसार शेती नियोजन ठरवत असतो आणि तुमच्या हवामान अंदाजाची आतुरतेनं वाट बघत असतो. बघा, एक अडचण त्यात अशी आहे की आपले हवामान तज्ज्ञ जे आहेत ते इंग्लंडमध्ये असतात आणि ते आपल्याला रविवारी सविस्तर माहिती देतात किंवा रविवारी रात्री उशिरा देतात आणि त्याच्यानुसार मग आपण सोमवारी ते SMS आणि यूट्यूबसाठी त्याची आपण प्रसार करतो. तर थोडंसं हे शनिवारी देणं कठीण आहे, कारण आपण पहिल्यापासून सोमवारीच त्याचं सवय शेतकऱ्यांना लागलेली आहे. त्यामुळं हे कठीण वाटतं थोडं. सर, थ्रिप्ससाठी जालीम उपाय सांगा. मी जे सांगितले ते सगळेच जालीम उपाय आहे, याच्या पलीकडं काही नाही. फक्त थ्रिप्स कंट्रोल झाला तरी पानं लवकर बरोबर होत नाही, चांगले होत नाही, तर ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. बोरॉन प्लॅनोफिक्स सल्फरसोबत मारले तर चालेल का? नाही, प्लॅनोफिक्स शक्यतोवर बोरॉन आणि सल्फरसोबत न वापरलेलं बरं. आपण आता ज्या फवारणीची शिफारस करताय त्यासोबत लिओसिन फवारले तर चालेल का? चालेल. कापूस 85 दिवसाचा झाला आहे तर वाढ थांबण्यासाठी चमत्कारची फवारणी करू शकतो का? कापसाला काही बोंड व काही पाते आहेत. थोडासा उशीर झाला, पण जर तुम्हाला करायची तर करा. पण मी सांगेल की कापसाची वाढ जर थांबवायची असेल तर कुठलंही लिओसिन चमत्कारच्या ऐवजी तुम्ही जर शेंडा खुडला तर तो जास्त फायद्याचा राहील. सोयाबीन काढण्याच्या वेळी कुठं एक झाड हिरवं दिसतंय, कुठं एक झाड वाळून जाते, एकाच वेळी पानगळ होण्यासाठी फवारणी करावी, कोणती फवारणी करावी? हार्वेस्टिंग सोपी जाईल यासाठी. बघा, बऱ्याच ठिकाणी अशी अडचण येते, काही झाडं हिरवे असतात, 90% झाडं वाळलेले असतात, 10%, 5%, 2% असे झाडं हिरवे दिसतात. जिथं सखोल भाग आहे, पाणी साचलेलं असतं, तिथं काही झाडं हिरवे असतात. तर जर पिवळे पानं पडायला सुरुवात झाली, बाकीची झाडाचा पानझड झाली आणि काहीला पानं पिवळे पडलेत किंवा काही थोडेफार हिरवे आहेत पण खोड वाळलं असेल, तर तुम्ही अशा हिरव्या झाडांवर ग्रामोक्झोन हे जे तणनाशक आहे, स्पर्शजन्य तणनाशक, हिरव्या पानाला लागल्याबरोबर पानं जळून खाली गळून पडतील 24 तासाच्या आत, तर ग्रामोक्झोन म्हणजे पॅराक्वॉट डायक्लोराइड हे तणनाशक तुम्ही हिरव्या झाडांवर फवारू शकता. स्वामी समर्थ बायोटेक कंपनीचे सरेंडर नावाचे अळीनाशक ऑर्गॅनिक औषध बनवलं आहे, आपलं काय मत आहे? बघा, मी मागे सुद्धा 2-3 वेळेस तुम्हाला सांगितलं की आपल्या नावाची कॉपी करून बऱ्याच कंपन्या ज्या आहेत ह्या डुप्लिकेट औषधं विकायचं काम करतायत. जसं सरेंडर हे ऑर्गॅनिक औषधच नाही, आपलं रासायनिक औषध आहे. तसं व्हाईट गोल्ड बऱ्याच लोकांनी नाव दिलं, त्यात नाही हे व्हाईट गोल्डचं आहे असं सांगतात. काही टॉपअप नाव देऊन विकणारी मंडळी आहे. तर हे आपल्याला लोगो पहा, आपल्याला परिसचा किंवा बुस्टरचा लोगो त्या बाटलीवर असेल तर ते डुप्लिकेट नसतं. लोगोची खात्री करून घेणं आपल्याला महत्त्वाची आहे. पाते पिवळे पडत आहे, याच्यावर उपाय सांगा. नायट्रोजन कमी झालं असेल किंवा पाण्याचा ताण पडला असेल किंवा आळीनं डंक दिला असेल, यापैकी नेमकं काय झालं? नायट्रोजन कमी झालं असेल तर युरिया फवारणीद्वारे ताबडतोब वापरून नंतर जमिनीतून वापरू शकता. कापूस पीक 70 दिवसाचे झाले असून 3-4 सरासरी वाढ असून मेहनत करताना फांदीला थोडा जरी धक्का लागला तरी फांदी तुटते.
कारण आणि उपाय. बघा, फांद्या जर ठिसूळ झाल्या आहेत म्हणजे कॅल्शियमची कमतरता त्यामध्ये असू शकते. एकरी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट जर तुम्ही दिलं आणि सोबत अर्धा किलो बोरॉन जर टाकलं तर तुमची ही अडचण दूर होऊन जाईल. तूर 80 दिवसाची झाली, वाढ खूप कमी आहे, तिसरी शेंडा फोडणी ही केली वाढीसाठी युरिया दिला तर चालेल का? युरियाच्या ऐवजी तुम्ही 20-20-013 किंवा 24-24-08 अधिक बिग बी हे जर दिलं 5 किलो बिग बी आणि एक बॅग 20-20-013 किंवा 24-24-08 जर दिलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. करिश्मा सोयाबीनला 78 दिवस झाले आहेत, त्याचे खालचे पानं पिवळे पडत आहेत, तर येलो मोझॅक आहे का? नाही, खालचे पानं जर पिवळे पडत असेल तर येलो मोझॅक नाही आहे, त्याची मॅच्युरिटी आली आहे, परिपक्वता अवस्था जवळ आली आहे, त्यामुळं होत असेल. बहुतेक शेंगा तुमच्या भरल्या असतील, एकदा व्यवस्थित पाहून घ्या. सोयाबीन फवारणीसाठी सध्या आळी नाही तर आळीचे औषध नाही फवारले तर चालेल का? कापसाला NPK हाय एकरी ड्रेंचिंग कशी करावं? बघा, आळी जरी नसेल, तुम्हाला दिसत नसेल तरी आळीचं सध्या प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आहे, त्यामुळे मला वाटतं आळीचं औषध तुम्ही घेतलेलं हरकत नाही. आणि कापसाला NPK हायचं ड्रेंचिंग एका एकराला 250 ग्रॅम वापरायचं, म्हणजे एका पंपात 25 ग्रॅम जर आपण वापरलं आणि एका एकरात 10 पंप टाकले तर एका एकराला 250 ग्रॅम NPK हाय जाऊ शकतं. NPK हायच्या वापराबद्दल मार्गदर्शन करा. जसं 15 लिटरच्या प्रमाणात पंपाला किती प्रमाण मी सांगितलं, 25 ग्रॅम एका 15 लिटरच्या पंपाला घ्या. एका एकरामध्ये 10 पंप जर टाकले तर बरोबर 250 ग्रॅम एका एकरामध्ये NPK हाय हे जाऊ शकतं. कपाशीला पहिला डोस DAP पोटॅश आणि दुसरा DAP पोटॅश युरिया दिला, तिसरा डोस नाही देणं झाला, फवारणीमध्ये विद्राव्य खत कोणते वापरू? तिसरा डोस सुद्धा द्या, नुसता युरियाचं जरी दिला तरी चालेल, पण तिसरा डोस तुम्ही द्या किंवा मग नॅनो युरिया फवारणीमध्ये वापरा. कापसाच्या गळफांदीचा शेंडा खोडावा का? शेंडा खोडू नका गळफांदीचा. तूर 65 दिवसाची, बरीच झाडे अचानक सुकत आहेत, खोड काळसर पडले आहेत. मी 20 दिवसापूर्वी ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग केले, आता काय उपाय करावा? खोड आतून जर पोखरलेला असेल, आतून जर असे काळा एक पट्टा असेल तर मग फ्युजेरियम विल्ट आहे, त्यासाठी तुम्हाला परत एकदा ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग करायला हरकत नाही. आणि जर खोडावर डाग पडून फांद्याला डागं पडून फांद्या मरत असतील तर फांदीमर हा रोग आहे. मग त्यासाठी तुम्हाला एलिएट किंवा रिडोमिल गोल्डचा 30 ग्रॅमचा खोडावर फवारा द्यावा लागेल. किंवा एखाद्या वेळेस जमिनीमध्ये हुमणी आळी आहे का ते सुद्धा तपासावं लागेल. झाड उपटून पाहिलं, त्याचे मुळं खाल्लेले दिसले, आजूबाजूला उकरून जर पाहिलं आणि हुमणी आळी दिसली तर हुमणी आळीचं नियंत्रण तुम्हाला त्याचं करावं लागेल. कापूस 90 दिवसाचा झाला आहे, बिग बी सोबत युरिया दिला तर चालतो का? ड्रिपने प्रमाण किती द्यावे? देऊ शकता बिलकुल. युरिया मात्र कमी द्या, 5 किलोच युरिया द्यायचा आणि बिग बी 5 किलो द्यायचं, असं तुम्ही दोन्ही 90 दिवसाच्या कापसाला ड्रिपनं देऊ शकता. कपाशीला पातीबोंड लागले आहे पण पाहिजे तशी झाडाची वाढ नाही, तर यावर उपाय सांगा. ड्रेंचिंग करा काल सांगितल्याप्रमाणे आणि फवारणीमध्ये टॉपअपचा वापर करा. सोयाबीन पिकासाठी शेंगाची गळ जास्त प्रमाणात होत आहे, त्यावर उपाय सांगा. मी सांगितलं, शेंगाची गळ कामुळं होत असेल, एक तर खोड पोखरलेलं असेल त्यामुळं अन्नद्रव्याचा पुरवठा वर होत नाही, किंवा अन्नद्रव्याची कमतरता पडली असेल, त्यासाठी बिग बीचा फवारा आपण तिथे देऊ शकतो, किंवा 19-19चा फवारा द्या. किंवा ओलावा कमी पडला, ताण पडला असेल, खूप जास्त ताण पडला, नंतर पाऊस पडला तरीसुद्धा शेंगगळ होऊ शकते. सोयाबीनचे पानं वाळत आहे, आपल्या प्रतिनिधीशी बोलणं झालं, त्याच्या व्हॉट्सॲपला सोयाबीनचे फोटोसुद्धा टाकले पण त्याचा काही रिप्लाय मिळाला नाही, तुम्ही उपाय सुचवा. बघा, मी कालसुद्धा फार सविस्तर त्याबद्दल माहिती सांगितली. एकदम पानं जिथं जळत आहे तो रायझोक्टोनिया लीफ ब्लाइट आहे. हा खूप अति जोरात पसरणारा आणि पाऊस जर पडला तर अजूनच जोरात पसरणारा रोग आहे. पहिले पानावर, नंतर खोडावर आणि नंतर शेंगावर सुद्धा येतो तो. हा रोग दाण्याचा आकार छोटा करतो, बियाण्याची उगवण शक्ती नाहीशी करतो आणि खूप झपाट्यानं वाढणारा रोग आहे. त्याला ओळखायचं लक्षण म्हणजे पानं जळतात, अचानक पानं जळाले, सगळं हिरवं झाड आणि वर्षे 2-4 पानं जळतात, नंतर खालचे जळतात. असं ज्याला एकदम पानं जळालेले, जसं आपण चुकीचं कीटकनाशक कॉम्बिनेशन जर फवारलं तर जशी स्कॉर्चिंग येते तसं पानं एकदम भाजल्यासारखे दिसतात, तर हा रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट आहे. याच्या नियंत्रणासाठी रासायनिकमध्ये ॲमिस्टॉरटॉप किंवा कस्टोडिया ॲमिस्टॉरटॉप 15 मिली
किंवा कस्टोडिया 20 मिली किंवा कॅब्रिटॉप 40 ग्रॅम याचा फवारणीमध्ये या बुरशीनाशकाचा या 3 पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा. आणि तरी प्रमाण जर तसंच राहिलं तर ट्रायकोडर्मा 5 ग्रॅमचा वापर तुम्ही फवारणीमध्ये परत 2-4 दिवसांनी करू शकता. NPK आहे ठिबकद्वारे सोडल्यानंतर 6 तासानंतर पाऊस आला तर काही फरक पडत नाही, ते लागू होते पिकाला. आधी सरेंडर फवारले आहे, पुन्हा फवारणीसाठी चालेल का? कारण शेतामध्ये बोंड खाणारी अळी खूप दिसत आहे. बघा, मी ज्या कालसुद्धा तुम्हाला अळ्या दाखवल्या 3-4 प्रकारच्या अळ्या कापसावर असतात. तर बोंड खाणारी अळी म्हणजे हेलिकोहर्पा आर्मिजेरा, हेलिओथिस ज्याला म्हणतो आपण, फकडी करणारी पाते अळी. तर हिच्या नियंत्रणासाठी तुम्हाला आता जे आहे पुढच्या फवारणीमध्ये इमान घेणं जास्त फायद्याचं राहील. मग तो आपला इमान लान्सर गोल्डचा जो फॉर्म्युला आहे तो तिथं वापरू शकता. कापूस 3 फूट आहे, अजून योग्य वाढ करण्यासाठी टॉपअपची फवारणी केली तर चालेल का, किंवा त्यातच काही अजून मिक्स करायचं का? तर तुम्ही टॉपअप 19-19 फवारलं तर फायदा होईल. सोयाबीन पिवळे पडत असून झाड उपटून पाहिलं तर झाडाला मुळं नाही. एकतर हुमणी अळी आहे की तिनं मुळं खाऊन टाकले, ती तपासा. नाही तर मग तिथे बुरशीजन्य जमिनीतल्या मुळांचा रोग, मुळकूज जी आहे ती असू शकते. हुमणी अळी असेल तर ताबडतोब तिथे तुम्हाला फक्त पांडा सुपर जरी ड्रेंचिंग केलं तरी चालेल. आणि जर मुळकूज असेल तर ट्रायकोडर्माचं तुम्हाला तिथं कशात मिक्स करून ते ट्रायकोडर्मा फेकावं लागेल. एक नवीन व्हिडिओ हरभराविषयी बनवा. ते हरभऱ्याचं मी सांगितलं की वेळेच्या आधीच आपण हरभरा, रब्बी पिकं जे गहू आहे, मोहरी आहे, जवस आहे किंवा आपला राजमा आहे याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवूया. बिग बीच्या पाकिटावर सल्फर कंटेंट पुढ्यावर लिहून दिलेलं नाही. त्याला लिहिणं बंधनकारक नव्हतं. त्यात सल्फर आहे हे 100% खरं आहे. फक्त लिहिणं बंधनकारक नसल्यामुळं त्याच्यावर आपण फक्त पोटॅश आणि मॅग्नेशियम जे आहे याचा उल्लेख केलेला आहे. मिरची जास्त वाढत आहे त्यामुळं मिरची दूर लागत आहे. खत आपल्या शिफारसीपेक्षा कमी टाकलं आहे. नत्राचा वापर थोडासा कमी करा. नत्राचा वापर जर जास्त असला तर 2 फांद्यातलं अंतर वाढेल, 2 फळातलं अंतर वाढेल. त्यामुळं नत्राचा वापर तुम्ही तिथे जर दूर मिरच्या लागत असेल तर कमी करा. कापूस 80 ते 90 दिवसाचा आहे. 0.34 प्रति एकरी 5 किलो हाताने फेकलं तर चालेल का? जमिनीत ओलावा भरपूर आहे, लाईटची सुविधा नाही. मग लाईटची सुविधा नाही, जमिनीत ओलावा आहे तर मग 5 किलो खाली वाकून फेका तुम्ही. त्यामध्ये थोडंसं काही मिक्स करावं लागेल, शेणखत वगैरे, म्हणजे ते पुरेल तुम्हाला 5 एकर. नमस्कार, तुमचा आभारी आहे. माझी जमीन चिबाड आहे. कापूस, तूर, सोयाबीन बेडवर लागवड केली. माझं पीक खूप छान आहे. अमोशाची फवारणी केली, सरेंडर, सल्फर, रिहान, झेप घेतलं. आता तुडतुडा आता वाढतोय तर कोणती फवारणी करावी? तुम्ही चिबाड जमीन आहे तरी पिकं चांगली आहेत, म्हणजे तुम्ही बेडवर लागवड केल्यामुळे तुम्ही वाचलात. नाही तर अशा पावसामध्ये चिबाड जमिनीमध्ये पिकं वाया गेलेत. तुम्ही आमचं ऐकलं, बेडवर कापूस लावला, बेडवर तूर, सोयाबीन पेरलं म्हणून चांगलं झालं. आणि आता तुडतुडा वाढतोय तर तुम्ही तोच फवारा आपला लान्सर गोल्ड अधिक इमानचा घेऊ शकता. तूर पेरणी केली तर जमेल का? C11 ही जात लवकर येणारी आहे असे दुकानदार सांगतात. एकदम बरोबर आहे, C11 ही जात लवकर येणारी आहे. पण आता बराच उशीर झाला आहे. आज 6 तारीख आहे. आम्ही 3 सप्टेंबरपर्यंत पेरणी करून पाहिलेली आहे. आता इथून पुढे तर पेरणी मला वाटतं थोडंसं रिस्की राहील. आता हा महिना झाल्यानंतर किंवा या महिन्याच्या शेवटी तुम्ही करडी पेरू शकता, तुम्ही ज्वारी, रबी ज्वारी पेरू शकता, तुम्ही ऑक्टोबरमध्ये 15 ऑक्टोबरच्या दरम्यान हरभरा पेरू शकता. तर मला वाटतं की आता जास्त रिस्क न घेतलेलं बरं. आत्तापर्यंत मी तूर पेरणी करू शकता असं सांगितलं, पण आता इथून पुढं थोडंसं मुश्किल जाईल. BDN 716 बूस्टरची आहे. 28 जूनची पेरणी आहे. तूर डिसेंबरपर्यंत निघेल का? त्यावर हरभरा गहू घेता येईल का? बघा, डिसेंबर शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निघेल, पण त्याच्यावर हरभरा किंवा गहू घ्यायची शिफारस आपण इतक्या उशिरा करत नाही. पण त्याच्याऐवजी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या मध्ये तुम्ही उन्हाळी मूग किंवा उन्हाळी भुईमूग, पाणी भरपूर असेल तर, किंवा तुमचं तीळ जो आहे अशी पिकं घेऊ शकता. सोयाबीनचे पानं अचानक तपकिरी रंगाचे डाग दिसत आहे. दुसरा प्रश्न सारखाच आहे. सोयाबीनवर तांबेरा आला आहे. 15 दिवसापूर्वी फवारणी घेतली होती. तर तांबेरा किंवा तपकिरी डाग जे आहे हे तांबेऱ्याचंच लक्षण आहे. त्याला Z78 नावाचं बुरशीनाशक जर फवारलं तर ते कंट्रोल करतं. किंवा मग आपण जे ट्युबिकोनॉझोल अधिक सल्फर आहे
त्याचासुद्धा फवारा घेऊ शकतो. पण प्रॉपर जर म्हटलं तुम्ही तर Z78 हे त्याला फवारा. प्रत्येक ओळीतील तुरीचे 10-12 झाडं पिवळे पडत आहे. असं वाटतं आहे की कोणत्या तरी घटक कमी पडतोय. तो झाड उपटून पहा. जर उपटायला सोपं गेलं, मुळं खराब झालेली आहेत, खोड फोडून पहा. खोडात जर काळा पट्टा दिसला तर नक्कीच फ्युजेरियम विल्टचा प्रादुर्भाव आहे. त्याला ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग अजून करा. जर मुळं खाल्लेले असतील तर हुमणी अळी आहे. आणि दोन्ही गोष्टी नाही तर मग त्याला अन्नद्रव्याची कमतरता आहे, NPK आहेत, त्याला सोडून द्या. कापसाला बाजारभाव जास्त असल्यामुळे ड्रेंचिंग करावं असं वाटत आहे. केल्यावर जर पाऊस परत उशिरा किंवा जास्त पडत असेल तर चिबाड जमिनीतल्या कापसाला ड्रेंचिंग करावं की नाही काही समजत नाही. ड्रेंचिंग करा. तुमच्या 150-200 लिटर पाण्यानं काही फरक पडत नाही. पाऊस एका सेकंदात 200 लिटर पडतो. त्यामुळं तुमच्या 200 लिटरच्या ड्रेंचिंगनं चिबाड जमिनीला काही वाईट परिणाम होणार नाही. ड्रेंचिंग करा. कपाशीमध्ये ग्लायसेल फवारण्याने त्याचे वाईट परिणाम कापसावर झाला. कापसाची वाढ थांबली, आता थोडी पिवळी पडली आहे. काय उपाययोजना करावी? तर ज्या शेतकऱ्यांनी ग्लायफोसेट फवारले, तणनाशक फवारले, कापसाला थोडा झटका बसला आहे, कापसाची वाढ थांबली, शेंडा पिवळा आणि आखडला आहे, अशा शेतकऱ्यांनी टॉपअप आणि 19-19चा फवारा जर घेतला तर तो शेंडा लवकर उकलायला आणि कापूस वाढवायला मदत होईल. कम्पॅबिलिटी चेक करण्यासाठी सामान्य शेतकऱ्यांसाठी कोणती परीक्षा आहे? प्रत्येक वेळेस तज्ज्ञ माणसाला विचारणे अवघड जाते व तज्ज्ञ तशी दुर्मिळच. कम्पॅबिलिटी म्हणजे औषधं एकमेकात मिसळण्याचं जे क्रिया आहेत ते कोणते औषधं एकमेकात मिसळायला चालतात हे शेतकऱ्यांनी कसं ओळखायचं, असा यांचा खूप चांगला प्रश्न आहे. याच्यासाठी मी एक सांगेल तुम्हाला जे औषधं फवारायचे आहेत, तुम्हाला त्याचा क्रम किंवा तुम्हाला त्याचं मिश्रण एकत्र होतं का नाही समजत नाही, तर तुम्हाला उद्या जर फवारणी करायची असेल तर तेच औषधं, एक पंपाचं औषधं तुम्ही पंपात मिसळून एकाच पंपाचं औषध फवारा. ते फवारण्यापूर्वी तुम्ही जेव्हा पाण्यात मिसळता, हलवता, ते गढूळ होतं आहे का, ते दह्यासारखं घट्ट होतं का, ते रवा रवा होतं आहे का, हे पहा. जर असं होत असेल तर त्याचा फवारा टाळणं बरं. जर ते विरघळलं सगळं एकमेकात तरी एक पंप आज तुम्ही फवारून पहा. 24 तासामध्येच तुम्हाला जर त्याचं काही परिणाम म्हणजे वाईट परिणाम जर दिसायचे तर ताबडतोब तुम्हाला त्याचे वाईट परिणाम दिसतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन ते पहा, जिथं फवारलं तुम्ही तिथं जर सगळं व्यवस्थित असेल तर ते औषधं फवारायला चालतात. हा सोपा उपाय शेतकऱ्यांसाठी आहे. सर, तुम्ही सुद्धा शेतकरी वर्गाचे शिक्षक आहात म्हणून तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही महान कार्य करत आहात. तुम्ही एक आदर्श आहात. धन्यवाद. आणि मी सुद्धा काल सर्व माझ्या गुरुजनांना, शिक्षकांना किंवा जे माझ्या आयुष्यात आले, ज्यांच्याकडनं मी काही शिकलो आहे, या सगळ्यांना विनम्र शतशः नमन केलं आहे. आणि तुम्हीसुद्धा मला जर असं म्हणताय तर माझी जबाबदारी अजून तुम्ही वाढून दिली आहे. सोयाबीनवर टर्गा सुपर फवारू का? फुलाचं रूपांतर शेंगात रूपांतर झालं आहे, पण खूपच आहे, तण खूप आहे, आता नाईलाज झाला आहे. जर गवतवर्गीय तण असेल तर त्याला टर्गा सुपर कंट्रोल करतं. फुलाचं रूपांतर शेंगात झालं आहे आणि जर तणनाशक फवारलं नाही तर अडचणी वाढू शकतात. अशी परिस्थिती असेल तर तुम्ही फवारा. पटियाला पॅक किती वापरायचं 15 लिटर पंपाला आणि त्यासोबत प्लॅनोफिक्स घेतलं तर चालेल का? पटियाला पॅक हे एका पंपाला 15 लिटरच्या 40 मिली, ओढाची सुद्धा एका पंपाला 40 मिली आपण वापरू शकतो आणि त्यासोबत प्लॅनोफिक्स घेतलं तरी चालेल. आपल्याला एक मला प्रश्न विचारायचा आहे. आपले प्रोडक्ट घटकाचे दुसरे प्रोडक्ट स्वस्त आहेत, त्यामुळं कोणते घ्यावे हा प्रश्न आम्हाला नेहमी सतत राहतो. याबद्दल तुमचे काय मत असेल ते आम्हाला जर कळवले तर खूप आनंद होईल. खूप चांगला प्रश्न आहे. मी जे उत्पादनं तुम्हाला शिफारस करतो तोच घटक असलेलं दुसरं उत्पादन स्वस्त जर मिळतंय तर कोणतं उत्पादन घ्यावं असं या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सांगेल की जर चांगल्या गुणवत्तेचं असेल तर मीच तुम्हाला पर्याय सांगतो. जसं आपलं सरेंडर आहे, सरेंडर किंवा प्रोफेक्ट सुपर तुम्हाला सांगतो मी. असे अनेक पर्याय मी तुम्हाला देतो. ते जर असेल, चांगल्या गुणवत्तेचं, चांगल्या कंपनीचं उत्पादन असेल तर तुम्ही पर्याय घेऊ शकता. पण जर तुम्हाला माहीत नसलेली कंपनी, माहीत नसलेलं उत्पादन असेल तर तिथं रिस्क घेऊ नका. कारण बऱ्याच वेळेस आपल्या औषधाचे 10-20 रुपये
जास्त किंमत सांगून दुसरं एखादं स्वस्त समोर करून तुमचं मन वळवण्याचा प्रयत्न काही दुकानदार करत असतात. तिथून परत चालल्या जातो मी, दुसरीकडे जाऊन पहा, भाव पहा. जर सारखंच असेल किंवा पहिले दाखवलं त्याचं जर कमी असेल तर तिथून घ्या. मात्र शक्यतोवर अनोळखी किंवा नामांकित कंपनी नसेल तर त्याचं औषध घेणं टाळा. मी तुम्हाला हे जे सांगतोय हे खात्रीचे औषधं सगळे सांगतोय. कापूस 70 दिवसाचा आहे, गळफांदी कापावी का, दाटला आहे, खालची पानं तोडून टाकावी. आता गळफांदी कापून फारसा फायदा होणार नाही, खालची पानं जरा कमी करा. पोळ्या झाल्यानंतर झेनॉप फवारणी केली तरी आळी आहे, आता काय फवारणी करावी सांगा. बघा, झेनॉप जे आहे मी प्रत्येक वेळेस सांगतो 2 गोष्टी झेनॉपबद्दल. झेनॉप हे औषध फवारणी करताना चांगलं हलवून घ्यायचं. दुसरी गोष्ट, स्पोडोप्टेरा लिटुरा म्हणजे तंबाखूचे पानं खाणारी आळी जर जास्त प्रमाणात असेल तर तिथं झेनॉप टाळा. कारण झेनॉप तुमचे उंटा आळीला मारेल, केसाळ आळीला मारेल, शेंगा पोखरणाऱ्या आळीला सुद्धा कंट्रोल करेल. पण तंबाखूची पानं खाणारी आळी जी दुपारा लपून बसते, दिवसा लपून बसते, रात्री पानं खाते, तिच्यासाठी झेनॉप पाहिजे तसं नियंत्रण करत नाही. तर तुमचं नेमकं ती आळी असेल त्यामुळे तुमचं नियंत्रण कमी झालं आहे. ती जर आळी असेल तर मग इमान किंवा कोराजन आणि सोबत त्याच्या पांडा सुपर वापरा. मिरचीवर धुळीचा परिणाम होईल का? सगळ्याच पिकांवर धुळीचा परिणाम होतो. त्यामुळे मिरची तर जास्त नाजूक पीक आहे, त्याला प्रत्येक फवारणीमध्ये आपलं बुरशीनाशक एक आलटून पलटून वापरत चला. ट्रायकंटेनॉल मिरॅक्युलॉनची कापसावर कधी फवारणी करता येईल? जेव्हा सतत ढगाळ वातावरण राहते आणि सूर्यप्रकाश झाडाला मिळत नाही अशा वेळेस ट्रायकंटेनॉल किंवा मिरॅक्युलॉनची फवारणी आपण करू शकतो. खतासोबत बिग बी घेतलं तर चालेल का? चालेल, 5 किलो एकरी बिग बी घेऊ शकता. साहेब, दुकानदारांना हे पण म्हणावं की फुकटचा सल्ला देणं बंद करावं. म्हणजे शेतकरी जेव्हा त्यांच्याकडे काही मागायला जातो, बुस्टर कंपनीचे प्रोडक्ट, तर तो हे बेकार आहे, हेच दुसरं चांगलं आहे असा सल्ला देतो कुठलाही दुकानदार. त्यांना काही लोकांना जास्त घबाड पाहिजे, जास्त मार्जिन पाहिजे आणि ते मार्जिन आपल्या याच्यात मिळत नाही. त्यामुळं मग बुस्टरचं खराब आणि बाकीचं चांगलं असं काही लोक करतात. काही दुकानदार खूप चांगले असतात, जे मागितलं ते देतात बिचारे. पण काही जण ज्यांना विकायचं नसतं किंवा जास्त मार्जिन, जास्त गल्ला असलेलं उत्पादनं विकायचे, ते तुम्हाला बुस्टरचे उत्पादनं खराब आहे असंच सांगणार आहे. कारण एवढं सांगितल्यानंतरही आपला शेतकरी ऐकत नाही. ही पण म्हणजे शेतकऱ्याचं कमाल, खरंच कौतुक करावं असं वाटतं. माझे अनेक शेतकरी आपले असे आहेत की त्या दुकानदाराला उलटून बोलतात, त्याला सांगतात तुला कामाशी काम कर, हे पाहिजे, हे असेल तर दे, नाही तर मी दुसरीकडे चाललो. आणि तो दुकानदाराला नाईलाजानं ते द्यावं लागतं. तर असे आता दुकानदारापेक्षा हुशार आपले शेतकरी झाले आहेत. त्यामुळे मला खरंच शेतकऱ्यांचंच कौतुक करावं असं वाटतं. माझ्याकडे 700 सीताफळाचे 2 वर्षाची झाडं आहेत. त्याच्या खोडावरील साल वाळून झाडे पिवळे पडून मरत आहे. तसेच काही झाडे मोडत आहेत, तर त्यावर उपाय सांगा. त्याला सीताफळामध्ये जे खोडाची साल निघते त्यासाठी सोपा एक उपाय सांगतो. खोडाची साल, ज्या खोडाची साल निघते ती साल पूर्ण काढून टाका. त्यानंतर आपलं बोर्डो मिक्स, रेडी बोर्डो मिळते. 1 किलो रेडी बोर्डोमध्ये 10 लिटर पाणी घ्या, त्याचं पेस्ट तयार करा किंवा 5 लिटर घ्या. 1 किलोला 5 लिटर पाणी घ्या आणि ब्रशनं ते साल काढल्यानंतर त्या पूर्ण सालीला बोर्डो पेस्ट लावून द्या. त्या बोर्डोमध्ये थोडंसं 1 किलो बोर्डो 5 लिटर पाणी आणि त्यात 100 मिली आपलं पांडा सुपर जरी टाकलं तरी कीड वगैरे असेल तर तीसुद्धा नष्ट होईल. तर ते जे रोग आहे तो खोड कुजवणारा रोग आहे. तर त्याला तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथे जर छिद्र पडलेलं असेल तर त्या छिद्रामध्ये इंजेक्शननं पांडा सुपर सोडायचं पाण्यात टाकलेलं. समजा 1 लिटरमध्ये 50 मिली पांडा सुपर घ्यायचं आणि ते औषध त्या इंजेक्शननं जोरात मारायचं आणि त्या छिद्रात ओली माती घालून बंद करायचं छिद्र. असं जर केलं तर तुमचे ते झाडं वाचू शकतात. माझ्यासुद्धा सीताफळाला तसं झालं. मी ते दोन्ही गोष्टी केल्या. गमोसिस, जिथे डिंक निघतो, जिथं पोखरलं जातं खोड, त्याच्यात आळी असते, बार्क बोरर त्याला म्हणतात, तर ती मारण्यासाठी पांडा सुपर इंजेक्शनमध्ये भरून
1 लिटर पाण्यामध्ये 50 मिली पांडा सुपर घ्यायचं आणि इंजेक्शननं ते 1-2 इंजेक्शन त्याच्यात सोडायचे जोरात प्रेशरनं आणि त्याला बंद करायचं, चिखलानं ते बंद करायचं. आणि जर खोड सडत असेल तर खोड सगळं काढून घ्यायचं आणि आपल्या याचं जे आहे बोर्डो पेस्ट ती तयार करायची आणि खोडाला ब्रशनं लावून द्यायची. कापूस पकडी होत आहे. कापसावर हेलिओथिस मोठ्या प्रमाणात, तुम्हाला दरवेळेस सांगतो मी की हेलिओथिस म्हणजे पाती अळीचं सुद्धा प्रतिकारशक्ती कापसामध्ये वाढली, त्यामुळं तिचं नियंत्रण करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. रिफ्रेशचे झाकण काढता वेळेस ते उडते, त्याला वेगळे झाकण बनवा, हा आमचा 7-8 लोकांचा अनुभव आहे. एकदम बरोबर आहे तुमचं. रिफ्रेशचं झाकण तुम्ही काढायला गेले की ते फटकन वाजू शकतं, तर त्याच्यामध्ये गॅस तयार झालेला असतो, त्यामुळं तो गॅस जो आहे तो बाहेर निघतो, एकदम त्याला मोकळी जागा मिळते. तर त्याला आता व्हेंटेड प्लग म्हणजे हवा बाहेर जाईल असे प्लग लावणं आता चालू केलं आहे, त्यामुळे इथून पुढं ती अडचण येणार नाही. जे जुनं औषध आहे ते जर आलं तुमच्याजवळ तर तसं होऊ शकतं, पण नवीन जे बनवले आहे त्याला प्लग आपण बदलला आहे. शक्यतो इंग्रजीमध्ये प्रश्न विचारू नका, इंग्रजी वाचताना थोडंसं कठीण जातं, त्यामुळे मराठीच टाईप करा. के लिफ्ट हाय, पी बूस्ट हाय, हे पण किती लिटर झाडाला ड्रेंचिंग करायचं आहे. तुम्हाला तुमचे प्रोडक्टचे रिझल्ट खूप चांगले मिळत आहे. बघा, एका झाडाला किती केल्यापेक्षा एका एकरात 250 ग्रॅम करायचं आहे, म्हणजे 150 ते 200 लिटर पाण्यात तेवढं टाकून तेवढं पाणी एका एकरात वापरायचं आहे. एका एकरामध्ये फवारणीला पाणी किती वापरायचं, आता या स्टेजमध्ये साधारणतः 150 लिटर पाणी वापरलं गेलं पाहिजे. तर मंडळी, हे सगळे प्रश्न होते. अजूनही तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तिथे प्रश्न विचारू शकता. असंच तुमचं प्रेम कायम ठेवा. धन्यवाद.